मित्रांनो नमस्कार. मी अमित जोशी दैनिक वृत्त दिनांच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर पुन्हा आलोय. एकंदरीत जर मुंबईचं राजकारण बघितलं, निकाल नुकतेच लागले आहेत, त्याच्यामध्ये महायुतीचा महापौर बनणार हे आता जवळपास सगळं स्पष्ट झालंय. काही ठिकाणी जे भाजपचे मतदार आहेत ते ठाकरे गटाची खिल्ली उडवत आहेत, काही ठिकाणी ठाकरेंचे जे शिलेदार आहेत किंवा ठाकरेंचे जे मतदार आहेत, खास करून मराठी माणसं, त्यांनी असं सांगणं आहे की नाही, गड आला पण सिंह गेला. याचा अर्थ आता मी तुम्हाला थोडा समजावून सांगतो. असं म्हणतात मुंबईसारख्या शहरामध्ये ठाकरे हरले, ठाकरे जिंकले. आता ठाकरे हरले म्हणजे कसे, तर दोन ठाकरे एकत्र आलेले, त्यामुळे असं वाटलेलं की हे दोन्ही ठाकरे काहीतरी चमत्कार करून दाखवतील. पण जर मुंबईची आजची स्थिती बघाल तर 227 पैकी जवळपास 105 मतदारसंघ असे आहेत की जिथे मराठी माणसाचं प्राबल्य आहे. त्यापैकी जवळपास 72 जागा या ठाकरे बंधूंना मिळाल्या. काही ठिकाणी त्यांचा थोडक्यात पराभव झाला, काही ठिकाणी कमी मतं पडली. पण हे सत्य आहे, असं आपण म्हणतो जो जीता वही सिकंदर, त्याप्रमाणे महायुतीने बाजी मारली. महायुतीला 118 जागा मिळाल्या, त्यामुळे साहजिकच महापौर हा त्यांचा बसणार. विविध समित्यांवर सगळे कारभारी त्यांचे असणार आणि विरोधी पक्षामध्ये आपल्याला ठाकरे बंधू दिसणार आहेत. आता 5 वर्ष विरोधी पक्षात जेव्हा ते बसणार तेव्हा ते कशा पद्धतीने कारभार करणार, कशा पद्धतीने कोंडीत पकडणार. कारण भाजप किती सांगत असले तरी भ्रष्टाचार हा सगळीकडे आहे, प्रत्येक जण भ्रष्टाचारात आहे. उद्या भाजप जर सांगत असेल की मी अगदी धुतल्या तांदळासारखे आहे तर तसंही नाही. आणि भाजपची एक जी सवय आहे, असं म्हणतात की भाजपने अनेकांना आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या मुलांना उचलून बाजूला टाकलं. म्हणजे असं झालं की भाजपने जे बाहेरून आले त्यांना उमेदवारी देऊन डायपर दिलं आणि बाकी जी आपली स्वतःची मुलं आहे त्यांना उघडी नागडी सोडून दिली. पण ठीक आहे, शेवटी मी मगाशीच म्हटलं जो जीता वही सिकंदर, त्याप्रमाणे 118 जागा या महायुतीला मिळाल्या. त्यामुळे महापौर त्यांचा, उपमहापौर त्यांचा, सत्ता त्यांची आणि तिथेच ठाकरे बंधू हरले. आता मी येतो ठाकरे बंधू जिंकले. तर ठाकरे बंधू कुठे जिंकले? एक तर त्यांची 1 महिन्याआधी झालेली युती. दुसरी गोष्ट, राज ठाकरे यांनी वेळोवेळी जी भूमिका बदलली होती आणि एकत्र अचानकपणे ते आले. दोघांचं टार्गेट एकच होतं, मराठी माणूस दोघंही लढतायत. मराठी माणसासाठी ठीक आहे, हिंदुत्वासाठी ते लढतातच आहेत, पण त्याहीपेक्षा मराठी माणसांच्या हक्कासाठी आम्ही एकत्र आलो आणि म्हणून ते एकत्र आले. आता एकत्र आल्यानंतर त्यांना किती मिळाले जागा, तर बघा, मी जिंकलो का म्हणतो ते सांगतोय. त्यांना एकत्र येऊन 72 जागा त्यांच्या पदरात पडल्या. आता आपण थोडं मागे जाऊया 2017ला. 2017ला 7 नगरसेवक होते, ते मनसेचे निवडून आले होते आणि ठाकरेंचे जवळपास 84 नगरसेवक निवडून आले होते. आता 84 नगरसेवक निवडून आल्यानंतर 6 नगरसेवकांनी मनसेची साथ सोडली आणि ते ठाकरेंबरोबर गेले. म्हणजे ठाकरेंचे किती झाले, तर टोटल झाले 90. आता ज्यावेळी शिंदे फुटले, वेगळे झाले, त्यावेळी मुंबईतले जे माजी नगरसेवक होते, कारण 2022ला टर्म संपलेली, त्यामुळे सगळे हे माजी नगरसेवक, जवळजवळ 65 नगरसेवक वेगळे झाले होते. कोणाला टेंडर मिळाले, कोणाला त्यांना निधी वापरायला मिळाला त्याच्यातली टक्केवारी मिळाली, कोणाला थेट पैसे मिळाले. त्यामुळे 65 नगरसेवकांनी हे सगळ्या लालचीपायी बाळासाहेबांचा जो वृक्ष होता त्या वृक्षावर बसून तिथून उड्या मारल्या आणि ते शिंदेच्या नावामध्ये सामील झाले. 65 गेल्यानंतर त्यांच्याबरोबर उरले किती, तर 25 नगरसेवक, जवळपास 24 ते 25 नगरसेवक हे उरले ठाकरेंसोबत, म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत. राज ठाकरेंकडे काही नव्हता, एकच नगरसेवक होता. मग ते जे उरले होते 24, त्याच्यातले 4 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला, उरले किती, 20. म्हणजे आताची जी स्थिती होती त्याच्यामध्ये असं होतं की एक नगरसेवक जो होता तो राज ठाकरेंचा आणि 20 नगरसेवक होते ते उद्धव ठाकरेचे. म्हणजे यांच्या दोघा बंधूंकडे कितीचं संख्याबळ, तर ते होतं 21चं. आता 21 वरनं हे बंधू आले 72 वर. म्हणजे मुंबईसारख्या शहरात हे जिंकलेले आहेत. आणि यांना जिंकवलं कोणी आहे, तर मराठी माणसाने जिंकवलं. कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघाल, एक तर हे जे सगळे नगरसेवक निवडून आले ते बहुसंख्य मराठी वस्ती असलेल्या ठिकाणून ते निवडून आले. मग जोगेश्वरी असू दे, माहीम असू दे, परळ असू दे, लालबाग असू दे, गिरगाव असू दे, भांडूप असू दे, गोरेगाव असू दे, दिंडोशी असू दे, जोगेश्वरी पूर्व असू दे, हे मराठी जिथे वस्ती आहेत तिथून ते निवडून आले. मग त्यांना फटका कुठे बसला, तर त्यांना 2 ठिकाणी फटका बसला. एक फटका म्हणजे त्यांना हा बसला की काही ठिकाणी
ठाकरेंचे शिवसैनिक या मनसेचे यांनी मनापासून मेहनत घेतली नाही, मनापासून त्यांनी काम केलं नाही. काही जण अगदी तोंडावर जेव्हा निवडणुकीच्या मतदानाची वेळ आली त्या उडी मारून गेले, जसं आमच्या गोरेगावात घडलं. जर त्यांनी उडी मारली नसती तर कदाचित वॉर्ड क्रमांक 58 मध्ये वीरेंद्र जाधव या थोड्या फरकाने का असेना पण ते विजयी झाले असते. मात्र तसं झालं नाही. असं किमान 12 ते 14 वॉर्डात झाला आणि त्याचा फटका हा निश्चितपणे ठाकरे गटाला बसला. अन्यथा त्यांच्या 7-8 जागा अजून वाढल्या असत्या. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी माणसाने दिलेली साथ, दाखवलेला विश्वास ही सगळ्यात मोठी जमेची बाजू ही ठाकरे परिवाराची आहे, ठाकरे बंधूंची आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँड संपला हे जर कोणी म्हणत असेल तर मुंबई सारख्या शहरामध्ये 82 जागा म्हणजे 72 जागा त्या दोघांना मिळालेल्या आणि त्यांनी त्या टिकवून ठेवल्या. आणि आता ते कशा पद्धतीने भाजप आणि शिंदेना कोंडीत पकडणार यावरून सगळं कळणार आहे. आता नुकसान कोणाचं कुठे झालं तर भाजपला फारसा असा फायदा झाला नाही, ना शिंदेना झाला. कारण शिंदेसोबत गेले होते जवळपास 66 नगरसेवक आणि 30 देखील ते पार करू शकले नाही. हे त्यांचं सर्वात मोठं नुकसान आहे. येऊया भाजपकडे. भाजपला किती फायदा झाला तर भाजपचं संख्याबळ होतं जवळपास 82. त्यानंतर त्यांच्याकडे काही अपक्ष, काही दुसऱ्या पक्षाचे 4-5 नगरसेवक गेले, म्हणजे त्यांचं संख्याबळ हे 86च्या आसपास गेलं होतं. आता त्यांना किती जागा मिळाल्या तर त्या आहेत 88 ते 89. मग त्याच्या वाढल्या किती 2 ते 3 जागा. मग त्यामुळे असं म्हणता येईल ना की भाजपला प्रचंड यश मिळालं. भाजपला ज्या जागा मिळाल्या आहेत त्या उत्तर मुंबईमध्ये, जिथे गुजराती, मारवाडी, जैन किंवा परप्रांतीयांचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे मिळालेलं आहे. किंवा मुलुंड, घाटकोपर या ठिकाणी, किंवा कुलाबा, मलबारील ज्या ठिकाणी गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय हे सर्व जे आहेत त्या मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला. पण तेवढा देऊनही भाजप 90च्या वर जाऊ शकला नाही. म्हणजे पूर्वी तुमच्याकडे जर 84-85 नगरसेवक होते आणि आता 90 कडे आला, याचा अर्थ तुम्ही इतके काही मोठे वाढलेले नाही मुंबईमध्ये. ठीक आहे, सत्ता तुमची आली कारण तुम्ही शिवसेनेचे 2 तुकडे केले. शिवसेनेचे 2 तुकडे करून त्यातला जो एक तुकडा निघाला शिंदेचा, त्या तुकड्यांनी तुम्हाला त्या सत्तेजवळ पोहोचवलंय. अन्यथा जर 2 शिवसेना अखंड राहिली असती ही आणि मनसे त्यांना सोबत जाऊन मिळाली असती तर मला असं वाटतं मुंबई मधलं चित्र फार वेगळं असतं. पण जी वस्तुस्थिती असते त्याच्यावर आपण चालायचं असतं. मला असं वाटतं की एकीकडे 72 जागा मिळणं म्हणजे ठाकरे बंधू हे मुंबईत जिंकलेले आहेत. कारण त्यांचा जो आधार होता किंवा त्यांनी जो दावा केला होता की मराठी माणसं आमच्या सोबत आहेत, तर मराठी माणसांनी त्यांना साथ दिली आहे. आणि ठाकरे बंधू हरले याला कारण असं आहे की त्यांच्या हातामध्ये 25 वर्षाची सत्ता होती, ती सत्ता त्यांच्या हातातून गेली आणि ती भाजपकडे किंवा महायुतीकडे आली आहे. त्यामुळे आता बघणं उत्सुकतेचं आहे की आपले 72 नगरसेवक घेऊन, आपले शिलेदार घेऊन कशा पद्धतीने मुंबई सांभाळतात हे ठाकरे बंधू. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर हजर होईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.